नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल अँड चिकित्सालय मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज तुर्तासच आपली खरीपाची पेरणी झालेली आहे। आज तारीख आहे 7 जुलै 2024, वार रविवार आहे। वेळ आहे सकाळी 10:05 झालेले आहेत। तर मित्रांनो, आजचा प्रिन्सिपल विषय आहे आपला फर्टिगेशन विषयी। कॉटन, फर्टिगेशन किंवा इतर पिकं त्यांना खताचं व्यवस्थापन कसं करायचं, खत कोणते घालायचे, खत कसे घालायचे आणि खत कामून घालायचे। दुसरी गोष्ट आहे फवारणी, स्प्रे शेड्यूल आणि ड्रेंचिंग शेड्यूल। खताचं व्यवस्थापन, स्प्रे आणि ड्रेंचिंग ह्या 3 विषयाबद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत। तर पहिली गोष्ट पाहूया आपण खताचं व्यवस्थापन। जर समजा आपल्याला पीक पेरणीनंतर 15 दिवस पूर्ण झाले असतील तर आपण खताचं व्यवस्थापन तिथून पुढे करू शकतो। तसं तर शास्त्रीयदृष्ट्या आपल्याला स्प्रे, ड्रेंचिंग आणि खताच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसाच्या पुढे 21 दिवसापर्यंत एक ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे। शास्त्रीयदृष्ट्या खताचं व्यवस्थापन आपण आपल्या जमिनीचा रिकव्हरी डे त्यानुसार जर केलं तर आपल्याला चांगलं पीक आपल्या रानामध्ये पाहायला मिळतं। तर रिकव्हरी डे म्हणजे काय? म्हणजे खताची उपलब्धता, खत उपलब्ध कधी आणि कसे होतात याला म्हणतात रिकव्हरी डे। जर समजा 1 तारखेला आपण खत टाकला तर त्याला रिकवर व्हायला म्हणजे घुलनशील अवस्थेत पिकाला खाण्यायोग्य बनण्यासाठी त्याला 28 दिवस लागतात आणि 28 दिवसानंतर ते खत खाण्यालायक पिकाच्या बनतं आणि ते 90 दिवस कार्यरत राहतं। आपण पहिली गोष्ट पाहूया नत्र, स्फुरद आणि पालाश। हे 3 खत आहेत, याला मुख्य अन्नद्रव्य म्हणतात। तर हे मुख्य अन्नद्रव्य नत्र हा घटक पिकाच्या व्हेजिटेरियन ग्रोथसाठी काम करतो आणि 48 तासानंतर आपल्या पिकाला लागू होतो आणि 4 दिवस तो आपला रिझल्ट दाखवतो। बाकीचा राहिलेला 48 उदाहरणार्थ समजण्यासाठी 50% खत लागू होतो पिकाला आणि 50% खत हवेमध्ये उडून जातो। याचा अर्थ आपल्याला जर 1 गोणी आपण टाकली तर अर्धीच गोणी काम करणार आहे। 25 किलो हवेमध्ये उडून जाणार आहे, उत्सर्जित होणार आहे। म्हणजे जर समजा आपण 1 एकरमध्ये 50 किलोची युरियाची बॅग टाकली तर आपल्या पिकाला फक्त 50 किलो पैकी 25 किलोच मिळणार आहे आणि 25 किलो हे हवेमध्ये उडून जाणार आहे, कारण ते पेट्रोकेमिकल आहे ना। पेट्रोकेमिकल असल्यामुळे हवेमध्ये उडून जातो। तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही एक काम करा, चिमूटभर युरिया घ्या आणि असा हातामध्ये घ्या किंवा कागदावर बाहेर ठेवा आणि 10-20 मिनिटांनी येऊन पहा काय दिसते तुम्हाला। त्याच्यातला बराचसा युरिया कमी झालेला दिसेल, तुम्हाला हवेमध्ये उडून गेलेला दिसेल, कारण ते पेट्रोकेमिकल आहे। आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, या 50 किलोच्या बॅगमध्ये नत्र नावाचा जो घटक आहे, युरियाच्या बॅगवर लिहिलेलं असतं बघा 46% नत्र। मग हे 46% नत्र किती किलो मध्ये आहे
ते पण पाहावं लागेल आपल्याला. 46% नत्र हे 100 किलोचं प्रमाण आहे. 100 किलो म्हणजे 2 युरियाच्या जर बॅग आपण घेतल्या तर 46 किलो नत्र तुम्हाला त्यामध्ये मिळेल. मग 54% काय आहे याचा कधी अभ्यास केला आपण? नाही केला. 54% काय आहे? 54% असा घटक आहे की कार्बोनेट नावाचा, कार्बन म्हणजे जे डांबर बनतं ना आपल्या रोडचं, ते डांबर बनण्यासाठी जे कार्यशील असतो तो पदार्थ आपल्या त्या खताच्या बॅगमध्ये टाकलेला असतो केमिकलच्या स्वरूपात. म्हणजे आपण अर्थार्थी असं म्हणतो की माझं शेत जरासं चांगलं आहे, तू ये रे बाबा आणि माझं शेत थोडं खराब कर. हे काय आहे? मग तुम्ही कधी कोण्या दुकानदाराला विचारलं का, मी 100 किलोचे पैसे दिले आणि मला 46% युरिया आला, बाकीचं 54% काय आहे? हे प्रश्न आपण नाही विचारला कदाचित कोण्या दुकानदाराला. त्या दुकानदाराला माहीत नसेल तर तो हेल्पलाईन कंपनीला, त्याच्या जी कंपनी आहे त्या कंपनीला विचारून घेईल की काय आहे बाबा 54%, 46% युरिया आहे, 54% काय आहे. जाऊ द्या, विषयाचं विषयांतर होईल, ते विषय वेगळा आहे. ठीक आहे. आपल्याला रिकव्हरी डे समजला. 28 दिवसांनी लागू होतो. 48 तासात युरिया लागतो. 50% 4 दिवसापर्यंत लागू होतो आणि संपून जातो. युरियाचं संपलं. दुसरा घटक फॉस्फरस, PSB, तो DAP मधला डायमोनियम फॉस्फेट असू द्या की सिंगल सुपर फॉस्फेट मधला सुपर फॉस्फेट असू द्या, त्याचा रिकव्हरी डे पण आहे 28 दिवस. तो 28 दिवसानं लागू होतो, घुलनशील अवस्थेमध्ये येतो, लागू होतो आणि 90 दिवसापर्यंत थोडा 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 लागायला चालू होतो पिकाला किंवा मिळतो पिकाला. आणि त्यामध्ये घटक आहे 100 किलोमध्ये 16%. मग 100 किलोमध्ये जर 16% आहे तर 84% काय आहे? हा अभ्यासाचा विषय. 100 किलोमध्ये 16% हा फॉस्फरस आहे, जो आपल्या पिकासाठी, पिकाचं भरण पोषण करण्यासाठी कार्य करणार आहे, बॉडी बनवण्यासाठी, फुगवण करण्यासाठी काम करणार आहे, भरण पोषण करण्यासाठी काम करणार आहे फॉस्फरस. मग 100 किलोचे आपण पैसे दिले आणि फक्त 16% आपण फॉस्फरस घेतला, बाकीचा 84% काय आहे ते पण तुमच्या दुकानदाराला विचारा. ज्याच्याकडून तुम्ही युरिया DAP वगैरे आणता ना त्याला विचारा. जर त्याने उत्तर नाही दिलं तर मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये उत्तर देईन. ठीक आहे. आणि दुसरा विषय, तिसरा घटक आहे आपला पोटॅशियम, पोटॅश. म्युरेट ऑफ पोटॅश जर आपण घेतलं तर म्युरेट ऑफ पोटॅश 100 किलोमध्ये 60% घटक आहे. 100 किलोमध्ये 60% घटक आहे. 40% काय आहे हे पण त्या दुकानदाराला विचारा, ज्याच्याकडून तुम्ही युरिया आणता, DAP आणता, फॉस्फरस आणता किंवा पोटॅश आणता. त्यानं नाही सांगितलं तर मी सांगेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर फॉस्फरस झालं. पोटॅश आपण 100 किलो रानात टाकला तर आपल्याला 60 किलो मिळणार आहे. ते कधी मिळणार आहे? त्याचं पण रिकव्हरी डे आहे 28 दिवस. 28 दिवस जर समजा आपण 1 तारखेला पोटॅश टाकलं तर 28 दिवसाला तो घुलनशील अवस्थेमध्ये येईल, म्हणजे खाण्यायोग्य अवस्थेमध्ये येईल पिकाच्या 28 दिवसानं. आणि 28 दिवसापासून 90 दिवसापर्यंत तो थोडा 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 पिकाला मिळायला सुरुवात होईल. तर हा रिकव्हरी डे झाला. नत्र, स्फुरद आणि पालासचा रिकव्हरी डे समजला. तसंच कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फरचा पण रिकव्हरी डे आहे. दुय्यमनाद्रव्य जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीनचा पण रिकव्हरी डे आहे, मायक्रोन्यूट्रलचा. अशा पद्धतीनं या रिकव्हरी डे नुसार आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे. तर खताचं व्यवस्थापन 28 दिवसानं जर आपण केलं, जर समजा आपलं पीक 3 महिन्याचं असेल तर पहिल्या पायाभरणीमध्ये तुम्ही खत टाकून द्या. पायाभरणीमध्ये तुम्ही ते खत टाकून द्या, म्हणजे तुम्हाला ते खत 90 दिवसामध्ये अवेलेबल होत राहील. परत खत टाकायची, तुम्हाला NPK द्यायची गरज नाही, कारण 90 दिवसच ते खत कार्य करणार आहे आणि 90 दिवसामध्ये तुमच्या पिकाची मॅच्युरिटी येऊन जाणार आहे, हार्वेस्टिंग होणार आहे. तर तुम्हाला परत खत टाकायची गरज नाही आहे.
दुसरी गोष्ट, तुमचं जर समजा पीक 120 दिवसाचं असेल तर तुम्ही पायाभरणीमध्ये डोस टाका आणि नंतर 1 महिन्यानं जे काय तुम्हाला द्यायचं आहे मॅच्युरिटी डोस ते देऊ शकता. जर तुमचा पीक 180 दिवसाचा असेल 6 महिन्याचं तर तुम्ही 2 वेळेस खत देऊ शकता. पायाभरणीमध्ये पेरणीच्या वेळेस निम्मा आणि 1 महिन्यानं निम्मा आणि तर परत 1 महिन्यानं किंवा 1.5 महिन्यानं निम्मा असे 3 डोस तुम्ही देऊ शकता. वार्षिक पीक असेल तर तुम्ही 4 डोस देऊ शकता 3 महिन्याच्या फरकानं. 90 दिवस आणि 90 दिवस. पहिला डोस पेरणीच्या वेळेस, दुसरा डोस 90 दिवस झाल्यानंतर 3 महिने झाल्यानंतर, तिसरा डोस परत 3 महिने झाल्यानंतर, तिसरा डोस परत 3 महिने झाल्यानंतर. आलं लक्षात? अशा प्रकारे तुम्ही खताचं व्यवस्थापन करू शकता. तिमाही पीक, सामाही पीक आणि वार्षिक पीक अशा पद्धतीने खताचं व्यवस्थापन करू शकता. आणि खत टाकायचे कसे? जर समजा तुम्हाला 1 एकरमध्ये खत 100 किलो टाकायचं आहे तर तुम्ही नुसतं NPK टाकून मोकळं होऊ नका. नुसते NPK देऊ नका. नुसतं जर समजा तुम्ही 10-26-26च्या 2 बॅग आणल्या टाकून दिले 100 किलो, तसं नाही चालणार. जसं समजा मुख्य अन्नद्रव्य आहे नत्र, स्फुरद, पालाश, दुय्यम अन्नद्रव्य आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन असे 13 प्रकारचे घटक आहेत. तर 13 प्रकारचे घटक आहेत ना. तर ह्या 13 प्रकारच्या घटकामध्ये मुख्य अन्नद्रव्य 3, दुय्यम अन्नद्रव्य 3 आणि सूक्ष्म मायक्रो न्यूट्रल्स हे 7 अशा प्रकारचे 13 घटक आहेत. तर 13 घटकामध्ये आपल्याला मुख्य अन्नद्रव्य टाकायचं आहे 65 किलो, दुय्यम अन्नद्रव्य टाकायचं आहे 25 किलो आणि मायक्रो न्यूट्रल्स टाकायचं आहे 15 किलो. 65, 25 आणि 15 बरोबर 100 किलो असं तुम्ही खताचं व्यवस्थापन करा. म्हणजे काय होईल? समतोल खताचा आहार किंवा समतोल खताचा डोस तुमच्या पिकाला मिळेल आणि तुमचं पीक त्या खताला चांगला रिस्पॉन्स देईल किंवा तुमच्या पिकाला खत चांगलं रिस्पॉन्स देईल आणि तुमचं पीक भरघोस आणि दर्जेदार तुमच्या रानामध्ये तुम्हाला दिसायला लागेल आणि अर्थातच तुमचं उत्पन्न आणि उत्पादन दोन्हीही वाढेल. तर शेतकरी मित्रांनो, हे झालं खताचे व्यवस्थापन आणि लिक्विडिटी विषयी. दुसरी गोष्ट, खत टाकायचं कसं? तर तुम्ही जे खत रानामध्ये शिपवून देता तसं खत शिपू नका. जर रानामध्ये तुम्हाला खत शिपायचं आहे तर कधी शिपा? पेरणी करायच्या अगोदर शिपू शकता. म्हणजे पेरणी करायच्या अगोदर तुम्ही रानाला पाळी घातली, खत टाकलं, खत शिपवून दिलं आणि परत पेरणी केली आणि परत जर रासण्या करत असलाल तुम्ही तर तुम्ही खत अगोदर शिपा. आणि जर तुम्हाला रासण्या करायच्या नसतील तर खत शिपू नका, खत पेरून द्या. कारण खत मातीच्या आडच गेलं पाहिजे. आता समजा इथं तुम्ही खत टाकलं आहे ह्या सरीमध्ये तर त्या सरीवर माती पडली पाहिजे, मातीनं खत झाकलं पाहिजे. कारण खत जर मातीनं झाकलं तर ते लवकर घुलनशील अवस्थेमध्ये येऊन तुमच्या पिकाच्या मुळाला लवकर उपलब्ध होईल. आणि खत मिळतं कसं ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. खत शिपू नका हे आलं लक्षात. खत शिपायचं नाही, खत माती आड करायचा. ते कसा माती आड होईल ते तुम्ही तुमचं पहा. तुमच्या रानामध्ये कशा अवस्थेमध्ये तुम्ही खत घालायलात आणि कसा ते माती आड दाना झाला पाहिजे. खताचा प्रत्येक दाना मातीच्या आड झाला पाहिजे याची दक्षता घ्या. दुसरी गोष्ट, खत लागू कसा होतो हे लक्षात घ्या. खत लागू कसा होतो? खत लागू होतो जर समजा तुम्ही युरिया टाकला तर युरियाचे डिकम्पोजिशन करणारे बॅक्टेरिया तुमच्या रानामध्ये पाहिजे. मग समजा युरिया जर तुम्ही सोयाबीनला टाकला तर सोयाबीनला युरिया उपलब्ध करून देणारा जीवाणू, डिकम्पोजिशन करणारा जीवाणू कोणता आहे? रायझोबियम आहे. तर रायझोबियम हा जीवाणू खत तुम्ही त्या खताबरोबर टाका. कारण कशामुळं? आजपर्यंत आपण हा जीवाणू टाकला नाही, कारण आजपर्यंत तो जीवाणू आपल्या जमिनीमध्ये होता म्हणून आपल्याला उत्पादन येत होतं. आज तुम्ही DAP टाकला किंवा दुसरा कोणताही खत टाकला तर तुम्हाला उत्पादन तेवढं येत नाही जे पाठीमागच्या 5-10 वर्षापूर्वी येत होतं. आज येत नाही. याचं कारण आहे की तुम्ही जे खत टाकला आहे त्या खताचं डिवायडेशन करणारा किंवा त्या खताला डिकम्पोजिशन करून आपल्या पिकाला खाण्यायोग्य अवेलेबल बॅलन्समध्ये फर्टिगेशन करून देणारा बॅक्टेरिया तुमच्या जमिनीमध्ये आज जिवंत नाही. हे त्याचं कारण आहे. मग तुम्ही जर समजा युरिया टाकला तर युरियाचं डिकम्पोजिशन करून तुमच्या पिकाला खाण्यायोग्य
युरिया नत्र उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया तिथं नाही आहे, म्हणून तुम्हाला ते जीवाणू खत त्या फर्टिगेशनच्या खताबरोबर रासायनिक खताबरोबर टाकावा लागेल. हे सत्य घटना आहे. तर दुसरी गोष्ट, फॉस्फरस तुम्ही जर DAP टाकत असाल डायमोनियम फॉस्फेट, तर डायमोनियम फॉस्फेटचं डिकम्पोजिशन करणारा बॅक्टेरिया PSB फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया तिथं अगोदर होता. तुम्ही ॲसिडिक फर्टिलायझर पेस्टिसाइड आणि तणनाशक टाकून त्याला मारलं. आता तुम्ही टाकलेला DAP उपलब्ध अवस्थेमध्ये आणून तुमच्या पिकाला करून देणारा बॅक्टेरिया तिथं जिवंत नाही. मग तुम्हाला जीवाणू खत त्या रासायनिक खत बरोबर टाकणं जिकिरीचं आहे किंवा गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, पोटॅश जर तुम्ही टाकलं तर पोटॅश उपलब्ध करून देणारा KMB पोटॅश सोलेबल बॅक्टेरिया किंवा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया तिथं उपलब्ध नाही आहे. पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया तिथं उपलब्ध नाही. तर तो बॅक्टेरिया तुमचा पोटॅश डिकम्पोजिशन करून किंवा खाण्यायोग्य पिकाच्या अवस्थेमध्ये आणून देण्याचं कार्य करत असतो. म्हणून तुम्हाला तिथं पोटॅशचा जीवाणू खत टाकणं रासायनिक खताबरोबर गरजेचं आहे. तसंच दुय्यम द्रव्यामध्ये आहे कॅल्शियम नावाचा. कॅल्शियम जर खत टाकलं तुम्ही कॅल्शियम नायट्रेट, तर कॅल्शियम नायट्रेटला उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया तुमच्या जमिनीमध्ये उपलब्ध नाही आहे. तो तिथं उपलब्ध करून देण्याचं काम जर तुम्ही केलं तर तुमच्या पिकाला कॅल्शियम नायट्रेट चांगल्या प्रकारे उपलब्ध होईल. तिसरी गोष्ट, मॅग्नेशियम तुम्ही टाकलं, हे काय आहे, अणू आहेत. मॅग्नेशियम तुम्ही टाकलं तर मॅग्नेशियम उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया तिथं नाही आहे. तर तो बॅक्टेरिया तिथं तुम्हाला उपलब्ध अवस्थेमध्ये आणून द्यावा लागेल. दुसरी गोष्ट, सल्फर तुम्ही टाकलं तर सल्फर सोलेबलायझिंग बॅक्टेरिया तिथं तुमच्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये अवेलेबल नाही आहे. तो बॅक्टेरिया तिथं अवेलेबल करून तुम्हाला द्यावा लागेल. तर तुमचं सल्फर टाकलेलं फलित तुम्हाला तुमच्या शेतामध्ये पाहायला मिळेल, अन्यथा नाही. सल्फर जर तुम्ही टाकलं तर ते सल्फर सोलेबल बॅक्टेरिया तुम्हाला तिथं टाकावा लागेल, कारण आजपर्यंत तो सल्फर उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया होता. म्हणून तुम्हाला ऑइलसीड तुमच्या रानामध्ये चांगलं येत होतं. आज तुमचं उत्पादन कमी झालं, याचा अर्थ सल्फर उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया तिथं जिवंत नाही. तुम्ही ॲसिडिक फर्टिलायझर पेस्टिसाइड तणनाशक किंवा अन्य कीटनाशक टाकून त्याला मारलं आहे, तर तो जीवाणू तुम्हाला तिथं उपलब्ध करून द्यावा लागेल. याला दुसरा पर्याय नाही. तिसरी गोष्ट, झिंकची कमतरता का दिसते, लोहाची कमतरता का दिसते, कारण आपण वरून जरी टाकलं तरी ते उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया तिथं उपलब्ध नाहीत. म्हणून तुम्हाला झिंक जरी टाकलं, लोह जरी टाकलं, फेरस सल्फेट जरी आपण टाकलं तरी तुम्हाला तिथं तुमच्या रानामध्ये इल्ली येते, तुमच्या रानामध्ये फंगस येतं, तुमच्या रानामध्ये कीड येते. याचं कारण आहे की तिथं सल्फर उपलब्ध करून देणारे किंवा मॅग्नेशियम उपलब्ध करून देणारे, झिंक उपलब्ध करून देणारे किंवा फेरस सल्फेट उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया तिथं अवेलेबल नाही येतं. म्हणून तुमच्या पिकावर कीड येते. जर समजा तुमच्या पिकावर आळी दिसते तर तुमच्या पिकामध्ये फेरस सल्फेट कमी आहे, ही त्याची ओळखण्याची पद्धत आहे. दुसरी गोष्ट, आपल्या पिकावर फंगस येते तर फंगल इन्फेक्शन जर समजा आपल्या पिकावर येतं तर आपल्या तिथं न्यूट्रिशनची कमतरता आहे, म्हणून तुम्हाला ते फंगल इन्फेक्शन तुमच्या रानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. कीड व्यवस्थापन, खत व्यवस्थापन जर समजा आपल्याला करायचं असेल तर आपण ह्या गोष्टीकडं थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, खताचं व्यवस्थापन, खत टाकायचा, कोणता टाकायचा, कसा टाकायचा, किती प्रमाणात टाकायचा, खत कसा लागू होतो आणि खत टाकल्यानंतर आपल्या पिकाचं उत्पादन वाढत नाही, याचं कारण काय. दुसरी गोष्ट, खत टाकल्यानंतर आपल्या पिकाची इम्युनिटी पॉवर वाढत नाहीये, रोगप्रतिकारक शक्ती वाढत नाहीये, याचं कारण काय ते पण मी तुम्हाला आता सांगितलं. आणि खत टाकल्यानंतर खत माती आड कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं. आपलं खत जर उघडं राहिलं तर त्याचं उत्सर्जन हवेमध्ये होतं
आणि विसर्जन झाल्यानंतर तिची पावर हवेमध्ये उडून जाते, तुमच्या पिकाला ती अवेलेबल होत नाहीये। तिसरी गोष्ट, जर समजा आपण आपल्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो, याचं कारण काय आहे ते पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं। अजून काही तुमचे प्रश्न असतील तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788। या व्हॉट्सअपवर तुम्ही तुमचे प्रश्न पाठवा। आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी समर्थ आहोत आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर क्रॉप ट्रीटमेंट घेऊन यायला पण आम्ही समर्थ आहोत। तुमच्या पिकाला जर समजा काही कीड लागली असेल, ती तुम्हाला संपुष्टात येत नसेल तर त्याचे फोटो आणि त्याविषयी थोडीशी माहिती आम्हाला पाठवा। आम्ही त्याचं सोल्युशन तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पोहोचित करू। आमचा व्हॉट्सअप नंबर परत एकदा सांगतो 9623066788। याच्यावर तुम्ही तुमचे प्रश्न पाठवा। तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो। धन्यवाद, नमस्कार, राम राम।